नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपला चॅनल एकटा जीव सदाशिव या चॅनल. नमस्कार. हे आहेत तुमचे योगेश भाऊ आणि तोंडावरती स्माईल आहे, हसू आहे का नाही? आहे की बहीण बी हसती, दाजी बी हसतात. मी बी हसते. तर एवढं हसू कशासाठी आहे किंवा आनंदी कशासाठी आहे, तर आपल्या योगेश भाऊचं झालेलं आहे पेमेंट, बरं का? तर मग योगेश भाऊ तुम्हाला कसं वाटलं? मला पेमेंट झालं म्हणजे कसं सगळ्याची साथ सगळ्याच्या आशीर्वादानं झालं म्हणायचं. हो, सगळ्यांनी सपोर्ट केला, सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणून झालं. आणि बऱ्याच जणांचं काय दादाची कमेंट होती की योगेश भाऊचं पेमेंट लवकर चालू हो, घरदार हो, पण एवढ्यात काही घर होणार नाही. पेमेंट किती आलं ते सांगू आपण नक्कीच. हा, तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल, माळाचा व्हिडिओ काल पडलाय बघा. काल माळ होतं आणि त्यांनी स्वयंपाक सगळा केलेला बघितला का तुम्ही? काय काय केलं तो भाऊ तुम्ही? पुरणाच्या पोळ्या, हा खीर, हा, या हातावर काय बोटावर आहे काय ती? येळण्याची आमटी, मस्त परत शेंग, भेंडी, थापी वड्या, भजी, पापड, कुरवड्या काय नव्हत्या आमच्या, संपलेल्या कुरवड्या कवा 2 वर्ष झाले केलेले त्या, आणि आपलं तांदळाचं पापड, कढी भात, वा, परत तूप लागतं त्याला. लय खाते ती पित्र काय काय. लय आयटम करावं लागतं. आणि काय झालं, भाऊ म्हणलं आमचं मला मामा म्हणते, बघा मामा, मी म्हणलं काय, अरे तूच दाव निवड. मी म्हणलं तसं नसते ती, मी कसं निवड दावणार. मग मी म्हणलं इथंच पायपोजा, घरात पित्राच पायपोजायला लावलं. आमच्या चुलत भावाला म्हणलं भाऊला उठा येत नाही ना, मग मी म्हणलं निवड देते ना भाऊ, तेवढ्यात दाव म्हणलं बरं, कारण त्यांना वडील नाही, आमचा चुलता वारलाय. वडील नसेल त्यांनीच दाखवावं लागतो निवड. मी म्हणलं तसं कसं दाखवायचं म्हणलं, मला म्हणलं तर काय होतंय का? मी म्हणलं अहो तसं नसतं. आणि दरवर्षी आई दावायची, गेल्या वर्षी आई दावत होती, आईला उठायचं, पण आता आई बी आजारी असल्यामुळं. आणि बरोबर 4 वाजता उठलो मी, 4 वाजून 5 मिनिटांनी पाठ. हो, रेंदाच पडला काल 4 वाजून 5 मिनिटांनी उठलो होतो. त्यातनं डाळ शिजू घालायची, आंघोळीचं सगळं पाणी तापवायचं, हे करायचं. लई कुठं लई दमून 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 जीव गेला. आणि पोळ्या खाल्लेल्या? पोळ्या खाल्लीच नाही, कसली झाली पोळी बघितली सुद्धा नाही. ती भात, कडीन भात खाल्ला बघा ना, भात आमटी थोडी, वड्या मात्र खाल्ले बघा, तिकड झाले. आता योगेश भाऊनं काहीतरी स्वप्न बघितलं असेल पेमेंट झाल्यावर काय करावं काय नाही, त्याचा काय काय स्वप्न तरी बघले अंदाजे? मला मस्त वाटतं पेमेंट झाल्यावर एक पत्र्याच्या 2 खोल्या काढाव्या, एक फ्रीज असावं घरात, एक गोदरेजचं कपाट असावं घरात, पुन्हा आपली फॅमिली मध्ये गॅस असावा घरात. पण त्याला पेमेंट किती लागल वाटतं की असावं, पण बघू काय काय असं ते करूया काहीतरी. त्याची सगळी स्वप्न साकार होते, आहे का नाही मंडळी? आणि फॅमिली तुम्हाला असं सपोर्ट करत राहतील, सपोर्ट करत राहावा भावानं बहिणीनं, अशी अपेक्षा आहे का नाही? एकटा जीव. आणि कस तरी कष्टाला यश आलं, पण तुमच्या सगळ्या आशीर्वादानं आलं बरं का. तुमची सगळ्यांची साथ होती त्याच्यामुळे आला. तर मी एकटा कोणीच काय करू शकत नाही की एकटा जीवन सदाशिव निसता, आहे का? नाव दिलंय पण एकटा काहीच करू शकत नाही. बरोबर आहे. एकीचे बळ, एकाचे नाही, एकीचे बळ लय महत्त्वाचं. आणि त्यात तुम्ही चॅनल काढून दिल्यामुळे तुमचं पण आभार आहे. थँक्यू थँक्यू, धन्यवाद. कारण मला काही कळत नव्हतं चॅनल मधलं, त्याच्यामुळे त्यांनी सार्थक झालं, चॅनल काढून दिला. आणि काय त्यांनी तिसलं पिन आलेलं काय काय सगळं काय त्यांनी भरलं, हे केलं. मग नेमानं माझ्या अकाउंटवरच पडायला पाहिजे होतं पेमेंट. नाही, अकाउंट नंबर माझा दिलाय की. पैसे कोणाच्या असं कोणाला वाटत होतं सुरुवातीला बाबा. आता नाही काय, गेल्या 3 महिन्यापूर्वी माझ्यावरती आक्षेप येत होता की योगेश भाऊ ह्याच्यापासून लांब राहा, ह्यापासून दूर राहा, तुझं सगळं पैसे हडप करणार आहे, हाणणार आहे, नवरा बायको लुबाडणार आहे. काय दिला तर बहिणीला हुंडा दिला म्हणायची, तसं काही म्हणायची का नाही? काय काय म्हणायची? म्हणे यापासून लांब लांब राहा, काय बी म्हणायचे हो, तसं म्हणून चांगल्या तोंडाने आपण चांगलंच बोलावं. पेमेंट सारं तुझं हाणणार आहे ती, असं तशा गोष्टी व्हायच्या बरं का.
पण मी काही लक्ष दिलं नाही त्याला. असं द्या म्हणलं माणसाला, म्हणजे कसं जी काय डोळ्यासमोर माणसाला पाहायला मिळाल्याशिवाय माणसाला बी समाधानी वाटत नाही. तर मंडळी तसं काही न होता. हो, पेमेंट कोणाच्या चॅनलला जमा आहे याला अकाउंटला? माझ्या अकाउंटला आहे ना जमा? बघा त्यांच्या अकाउंटला पेमेंट. तसं अकाउंट नंबर माझा आहे दिला, आधार कार्ड माझं दिलंय, गावचा पत्ता माझा दिलाय. आता आधार कार्ड दिलाय म्हणजे गावचा पत्ता त्याच्यावरती येणार, तसं काही नाही. बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्या. नाही पहिल्यांदा नवीन नवीन काय पण नाही, आता तुम्ही म्हणता ती बी काय वाईट नाही बरं का, तुम्हाला काळजी आहे त्यांची, बरोबर आहे का नाही? काळजी पुटीच तुम्ही सुद्धा म्हणला, काय तुम्हाला नावं ठेवत नाही मी. वाटतंच माणसाला एखाद्याला काळजी असते, बाबा एखादं गरिबीतून उभा राहायचा प्रयत्न करते, पण त्याला अशी जागा देणारी माणसं वगैरे काही मिळते ती का? मायासारखी, पूजासारखी आहे का नाही? नाही अनुभव त्यांनी घेतला असेल कोणासोबत झाला असेल त्याच्यामुळं म्हणते. त्यांची चुकी नाही, काहीतरी झालं असेल, होतंही आपलं चांगल्यासाठी होते त्या गोष्टी, चांगल्यासाठी. झाली एकदाशी. अडचणी बऱ्याच होत्या बरं का. तटलं महागच गेल्या 3 महिन्यात झालं असतं, पण झालं जरा थोडं अंडरस्टँडिंग मिसिंग झाली. पत्त्यामध्ये झाली, पिनकोडमध्ये झाली, पुन्हा नवीन नवीन काहीतरी अर्ज भरावा लागत होता अजून ती. हो, एखाद 10 वेळा बरेचसे नियम आलेले आहेत युट्यूबचे. असं पहिल्यासारखं सोपं काहीच राहिलं नाही. आता एकदम एवढी अडचणी येते का नाही, लय फॉर्म आले तर नवीन सगळं फॉर्म लय काय काय जमणारच नाही नव्याला. टेन्शनचं काम आहे. सगळ्याचं चॅनल आहे म्हणून मुद्दाम केलं असेल बघा. हो, मला तर काहीच कळत नाही, फक्त व्हिडिओ सोडायचा, काढायचा, सोडायचा. 3 महिने त्यातच गेलं नुसतं. आणि त्यात लय दिवस बंद होता, ऑफ होता चॅनल, ती मॉनिटाईज ऑफ होतं. हा, लय चांगला महिन्याचा ऑफ होता. कसं काय झालं वरणच झालं वाटतं, माहित नसल्यावर तसं होत. त्याच्यामुळं ते पहिल्यांदा कळतच नव्हतं की मला ती हिरवी यायची तिथं हिरवं यायचं येस ना, ती येस ग्रीन ग्रीन. हा, येस हिरो म्हणजे आपली मराठी भाषा झाली. आमचं बी येत नव्हतं. हा, येस नावाचं जातं का नाही ते हिरवं, हा, मग तवाला टेन्शन येतं. काळाच येतं तिथं, काळ आलेली महाग, लाल येतं, लाल नव्हतं काळा, पिवळं येतं. तर मंडळी आता हा झाला विषय आपला. योगेश भाऊचं पेमेंट झालेलं आहे, पण त्यांचं पेमेंट किती झालेलं आहे? आता यूट्यूबच्या काही अटी असतात, ते नियम असतात, आणि त्या अटीला नियमला फॉलो करावंच लागतं प्रत्येक यूट्यूबर्सनं. आता ती यूट्यूबचा नियमच आहे. तर मंडळी पेमेंट किती आला असेल हे तुम्हाला थोडक्यात सांगतोय. योगेश भाऊला एवढं पेमेंट आलंय की घरामध्ये एक असं 2 तलपी कपाट असतं आपल्या घरामध्ये, बरोबर? 2 तलपी कपाट असतं पत्र्याचं. त्यांना सांगू की 1 तलपी 2 तलपी का 4 तलपीचं. हा तसं हे तुम्ही सांगा. आता नवीन कपाट मला ते राजाराणी एकच माहिती आहे बघा, दुसरं काही माहित नाही. हा, मग जुनं मग ती कपाट किती येते? 2, 3, 4 एकच येईल एवढंच पेमेंट आलेलं आहे योगेश भाऊला. राजाराणीचं कपाट 1 येईल एवढंच आलेलं आहे. आणि इथून पुढं तुम्ही जसे साथ देसाल असे अजून कपाट येईल, असं पेमेंट येईल, आहे का? तुमच्या साथीने इथं पुढचं अजून काय मनातली इच्छा आहे तुमच्या बऱ्याच आपल्याला फॅमिली. पण आता तुम्ही म्हणसाल कपाटाचं उदाहरण दिले, कपाट घ्यायचं, पण कपाट नाही घेणार, कारण अगोदर घराची भरपूर अशी अडचण आहे. घर गळतंय, सगळ्याला माहिती आहे कसं आहे, कागदवर टाकलेला आहे. तर हळूहळू आता पाऊस उघडला की तुमच्या सगळ्याच्या कृपेनं, सगळ्याच्या आशीर्वादानं, सगळ्याच्या सपोर्टमुळं घराचं काम चालू करायचं हळूहळू, सगळ्यांना हातभार लावणार आहे. आणि घरकुलासाठी कुणाला माहित असेल तर सांगा मला, तसं कॉन्टॅक्ट करा, कारण मी लय दिवस झाला अर्ज केला पण मला घरकुलच येणार नाही. आता होईल, म्हणजे आता नवीन आहे त्या योजना, प्रधानमंत्री आवास योजनेतून म्हणा. 2012ला केलाय अर्ज, तरी पण नाही. हा, आता नवीन आल्या त्या बऱ्याचशा स्कीम आल्या त्याच्यामध्ये बघा, आणि घरकुलाचं घेऊन जाईल आणि होणार आज वर्षभरापर्यंत. मला असं वाटतं की आमचा आईन भाऊ आहे तोपर्यंत चांगल्या घरात राहावं असं मला वाटतं. नक्कीच होणार. आता ही पाऊस उघडला का नाही दसऱ्याच्या पुढं, किती उद्घाटनच करायचं. निदान 2 तरी पत्र्याच्या खोल्या होते, लय अपेक्षा नाही, पण पत्र्याच्या खोल्या 2, त्याला आपलं कसं तरी थोडंसं पीओपी ही करून काहीतरी त्याला थोडं सजवायला, तेवढं आपलं त्यालाच आपला बंगला म्हणून असं. हो, तर मग अशा प्रकारे झालेलं आहे योगेश भाऊचं पेमेंट. आणि इथून पुढचं जी काय आहे ते तुमच्या हातात आहे सगळं मंडळी. तर बघा, सगळ्यांनी एकटा जीव सदाशिव या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला त्यांची व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि तुमची इथून अशीच अजून साथ राहू द्या असं मी तुम्हाला विनंती करतो हात जोडून.
आणि तुमचा साथ असेल तर अजून पुढच्या गोष्टी होत्याल्या. बऱ्याच जण वाटतंय आई भाऊला चांगल्या घरात राहावं, म्हणजे घरात काय थोडी सुधारणा, गॅस बीस घ्यावा. कारण बऱ्याच जणांची पैशाशिवाय तर काय होत कमेंट येते शेगडी वापरू नका, कारण मी आईला काय करून देत नाही, स्वतः मीच करतो त्याच्यामुळं. आणि गॅस घ्यायला कारण पैसे सगळ्यात सहन करता येतं, पैशात सहन करता येत नाही. आणि आजकालच्या दुनिया सगळी महागाई वाढली, त्याच्यामुळं पैशाशिवाय काही करू शकत नाही. काहीच होत नाही. आणि नुसत्या मजुरावर काहीच होत नाही. नाही. आलेलं काम. आणि आता दवाखान्याला पैसे गेले, त्याच्यामुळं तुमची साथ अजून असू राहू द्या. तुमचाच एक दिन दुबळा भोळा भाऊ समजा. आणि तुमची अशी साथ राहिल्यावर साथीनं बरंच काय होईल असं मला वाटतंय. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. बाय.